महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. पाऊस सुरूच आहे. दरम्यान आजही राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या काही भागात देखील गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे पावसासोबतच वादळाचा देखील तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जालना, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर, सांगली यासह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरात दिवसभर उष्ण वातावरण राहणार आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.